अहो मॅडम, ओ ऐका जरा, हे सगळे दागिने माझे आहेत आणि या सगळ्याच्या पावत्या पण आहेत. काय माहितीये का, विश्वंभरनी माझ्यासाठी बनवलेले आहेत हे, तर त्याच्याकडे पावत्या आहेतच की, तर देईन तुम्हाला नंतर मी. आणि तुम्ही हे जे काही करायलाय ना ते एकदम चुकीचं करायलाय. तुम्हाला ठाऊक नाही कोण आहेत त्या? मंत्री साहेबांच्या बहीण आहेत. ए बहिणीची चमची, गप्प राहा. सरकारी कामात अडथळा आणलास ना, जेलची वारी घडेल. नको नको करा की, मी काय अडथळा नाही करत, तुमचं काम करा. ओ मॅडम, एक मिनिट तिकडे या ना. मी काय म्हणते, हे जे काही सगळं आहे ना, हे आपण काहीतरी देणं घेणं करून संपून टाकूया ना लवकर. असा विषय संपवता येतो का? का नाही येत? तुमची इच्छा असेल तर नक्कीच संपू शकतो. नाही म्हणजे तुम्हाला यातलं काही हवं असेल तर तुम्ही मला सांगा ना. म्हणजे तुम्ही मला लाच देण्याचा प्रयत्न करताय? काहीतरी नाही नाही, तुमचं चालू द्या. मी कधी म्हटलं लाच? लाच म्हटलं का मी? काही बोलतायत. लाच नाही म्हटलं मी काय म्हटलं की आपण समजुतीने हा विषय संपून टाकूया. म्हणजे कसं आहे, वेळ पण वाया चाललाय, तुम्हालाही त्रास मलाही त्रास. सांगून टाका ना काही हवं असेल तर. ठीक आहे, मग मला या बांगड्या हव्या. ह्या बांगड्या घ्या की, घेऊन टाका. बघा, नीट विचार करा, नंतर आम्ही तुमचं काही ऐकून घेणार नाही. मी सांगितलं ना, माझी काहीच हरकत नाहीये. घेऊन जा घेऊन जा. मी हे सगळे दागिने आता ठेवू का? ठेवा. थँक्यू. हे उचल. द्या त्या बांगड्या. आत्या, तू म्हणाली होतीस ना, मी या बांगड्या तुझ्या कपाटातनं कधीच घेऊ शकणार नाही. पण मी सुद्धा म्हणाले होते की एक दिवस तू या बांगड्या स्वतःच मला देशील. ही माझ्या कपाटाची चावी. हिम्मत असेल तर आईच्या बांगड्या काढून दाखव. त्या बांगड्या मी तुझ्याकडनं मिळवणारच आणि तू त्या स्वतःच मला आणून देशील, लक्षात ठेव. आणि हे बघ, तुझ्या नाकावर टिचून मी या बांगड्या मिळवल्या.